ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतंय, ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे. आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं, आम्ही हे सांगितलंच नव्हतं, अशी त्यांची वक्तव्य आहेत. या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला गाजरं दिली होती त्या म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याची परत एकदा उजळणी करूयात आणि जे सरकारच्या माध्यमातून आश्वासनांचे गाजर दिले हाती आणि महाराष्ट्राच्या जनतेची झाली आहे माती, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या स्वतःताई उचल नाही ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतंय आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे. त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं, आम्ही हे सांगितलंच नव्हतं, अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे. या गाजरांना बघून तरी त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण होईल. जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्यातल्या काही आश्वासनांची मी आपल्या माध्यमातून आठवण करून देते. त्यांचं पहिलं गाजर होतं हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं. आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू हे त्यांनी दिलेलं आश्वासन, पण याची लगेच सरकारला विसर पडला आणि हे अजितदादांचं स्टेटमेंट तुमच्याच मीडियाच्या मध्ये छापून आलेलं होतं की हे आश्वासन मी दिलं होतं का, म्हणजे दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर त्याचं हे उत्तम उदाहरण. आज राज्यातले सगळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत, कर्जमाफीची सरकारकडनं अपेक्षेने वाट बघत आहेत. आज हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय. दुसरं गाजर होतं हमी भाव देण्याचं. सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घोषणाचे पत्रक पण आणलेले आहेत, कारण त्यांना विसर पडतो की हे आमचं नव्हतंच, आम्ही कधी आश्वासन दिलेलंच नाहीत. म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे जाहीरनामे होते त्याचे हे फोटोज आहेत की हे तुमचेच आश्वासन आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. देतायत का तुम्ही? तर नाहीच, कारण सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं आणि आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळ फक्त 4,500 रुपये भाव मिळतोय. तुरीला हमी भाव 8,000 रुपयापर्यंत आम्ही देऊ असं सांगितलं होतं, पण खरोखर आज बाजारामध्ये तूर ही 7,000 रुपयांपेक्षाही कमी भावात विकावी लागते शेतकऱ्यांना. कापसाची परिस्थिती तर सगळ्यातच बिकट आहे. कापसाला गेल्या 2-3 वर्षामध्ये भावच मिळालेला नाहीये. म्हणून या वर्षी जर आपण कापूस लागवडीचा डेटा जर काढला महाराष्ट्रातला तर कापूस लागवड ही शेतकऱ्यांनी कमी केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाहीये
की त्यांनी पिकवलेल्या कापसाला सरकार योग्य तो भाव देईल असा त्यांना विश्वास नाही, त्यामुळे लागवडच केलेली नाहीये यावर्षी. तिसरं गाजर सरकारच्या माध्यमातून दिलं होतं ते अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर सरकार आळा घालणार. म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किमतींवरती सरकार आळा घालण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आपण आज बघितलं असेल तर बी बियाण्यांच्या ज्या किमती आहेत, खतांच्या ज्या किमती आहेत, त्या सरकारच्या माध्यमातून वाढवण्याचं काम सरकारने केलंय. हे बीटी बियाण्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ, त्याचा हा GR आहे. बरेचसे GR मला इथे दाखवता येतील, पण वेळेअभावी मी हा एक GR दाखवते की जिथे बीटी बियाण्यांची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते, तिथे जवळजवळ 300-350 रुपयांनी प्रति बॅगच्या मागे भाव वाढवण्यात आलेले आहेत. आज लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, ही जी सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती, त्या आश्वासनाचा देखील त्यांना विसर पडलाय. त्यांच्याच सरकारमधले मंत्री महोदय झिरवळ साहेब म्हणतात, आम्ही 2100 रुपये देऊ असं वक्तव्य कधी केलं नव्हतं. त्यांना आठवण करून देते की त्यांच्याच सरकारने निवडणुकीच्या वेळेस पहिल्या पानावरती, प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या फ्रंट पेजला जाहिराती होत्यात की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. हे त्यांच्याच पेजवरून काढलंय मी. त्यांच्याच पेजवरची ही त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. म्हणजे एकीकडे आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे ही आश्वासनं आम्ही दिलेली नाहीत असं वक्तव्य करायचं, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर म्हणावा लागेल. हे आठवणीसाठी कागदपत्रच दाखवतोय, कारण विसर पडलाय जनतेला नाही, पण महाराष्ट्राच्या सरकारला हे विसर पडलाय की त्यांनीच हे आश्वासनं दिलेली होती. आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू, हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आलेले आश्वासन आहे. खरं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाय का, केलाय का, तर त्याचे अनेक उदाहरणं की आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेस पडतायत की किती भ्रष्टाचार चाललाय. जे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आता शेवटचा जो टप्पा होता ठाण्यापर्यंतचा, ते 2 महिने आधी त्याचं उद्घाटन होतं. आणि ह्या पावसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये प्रचंड असा गदारोळ त्यावेळेस झाला. पुतळ्याचं जे काम झालं होतं ते निकृष्ट दर्जाचं झालं होतं. पुतळा त्यावेळेस कोसळला, त्यानंतर नवीन काम केलं गेलं, पण आजही जर आपण बघितलं असेल तर तिथे खड्डे पडलेले आहेत. म्हणजे 6 महिन्याचा कालावधी देखील झालेला नाही, त्या कामामध्ये आपल्याला खड्डे बघायला मिळत आहेत. बरं, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू असं जे काय त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, तो फोटो हवाय मला, तर ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत ते सगळे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्याबरोबर काम करतायत. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त करता करता हे सरकार भ्रष्टाचार युक्त कधी झाले हे त्यांना देखील कळलेलं नाही. बरं, ह्या सगळ्यांवरती त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले होते. आरोप केल्यानंतर त्यांच्याकडे प्रवेश केल्याबरोबर हे सगळे पवित्र झालेत, वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेत आणि अशा रीतीने त्यांचा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची संकल्पना असावी कदाचित.
याच्यात बरीचशी नावं सांगता येतील. अजितदादा